अमृताचं लग्न नवीनच झालेलं होतं. अमृताला ते हवं हवं महिनाभरच वाटलं. खरं सांगायचं तर तिचा ताईचा फोन संपेपर्यंत. "बोल ताई." ताई न्यूयॉर्कमधून स्काईपवर होती. "कशी आहे समू?" "आनंदात, अतिशय आनंदात आहे मी." अमृताने सांगितलं. अमृताचं आनंदी असणं खूप स्वाभाविक होतं. अमृताला एका खाजगी वाहिनीवर आहार-विहार हा कार्यक्रम मिळाला होता. आनंदही नोकरी करत होता. सरकारी चॅनलवर न्यूज रीडर होता. दोघंही एकमेकांना साजेशी होती आणि सासूबाई जरी वर गेल्या असल्या तरी सासरे खूप प्रेमळ होते. आनंदचे वडील श्रीयुत बल्लव पागनीस नावाला साजेसे. इतका स्वादिष्ट, इतका निगुतीने स्वयंपाक करीत की खाणाऱ्याने बोटे चाटावीत. आश्चर्यमुग्ध व्हावे की हा स्वयंपाक नव्या नव्या आहारतज्ज्ञ सुनेने नाही तर तिच्या सासरेबुवांनी केलाय. आणि खरेच होते ते. बायकोच्या आजारपणात श्रीयुत बल्लव पागनीस स्वयंपाक शिकले. कमलाबाई ओगले यांचे रुचिरा पुस्तक त्यांनी घरी आणले आणि ते प्रयोगशील झाले. पाहता पाहता त्यांनी या पाककला क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आणि त्यांच्या सर्व पदार्थांची सगळीकडे वाहवा होऊ लागली. नवे नवे पदार्थ करणे, आजूबाजूला सगळ्या बायकांना ते आयते खाऊ घालणे, अगदी केकपासून कचोरीपर्यंत सगळे पदार्थ सगळ्यांच्या पसंतीला उतरले. आनंद देणे हे जणू त्यांच्या जीवनाचे एक कार्यच झाले आणि त्याची ती झिंग बल्लवांना जगायला इंधन पुरवू लागली. पत्नी गेल्यानंतर त्यांनी स्वयंपाकघराचा ताबाच घेतला. आनंदला त्यामुळे पोटभरतीच्या बाबतीत अतिशय संतुष्टता मिळाली. आता अमृता आली, ती या घरची सून झाली. हनीमूनला दोघं महाबळेश्वर येथे जाऊन आले. आल्यावर अमृताला हे गोड गुपित कळाले की तिने फक्त छान दिसायचे आणि हव्या त्या करिअरमध्ये स्वतःला आनंदाने झोकून द्यायचे. बाकी सगळे सासरेबुवा सांभाळणार होते. बल्लव पागनीस ते सारी जबाबदारी आपल्या अंगावर घेणार होते. मीठ मिरचीपासून ते मोदक करण्यापर्यंत सर्वच. तिला खूप हर्षवायूच व्हायचा बाकी होता. तेवढ्यात न्यूयॉर्कवरून ताईचा फोन येईपर्यंत हे तिचं सुख टिकलं. असं काय घडलं असेल बरं? अमृताच्या नाकावर नापसंतीच्या सुरकुत्या का उमटल्या असेल? तर तिच्या ताईमुळे. ताईनं अमूला स्काईपवर विचारलं, "कशी आहे समू?" "आनंदात, अतिशय आनंदात." अमू उत्तरली, "ते तर दिसतच आहे अमू. तुझा चेहरा आनंदानं मोहरून गेला आहे आणि पूर्ण पौर्णिमेचा चंद्र झालाय." "अगं अमू, गोलमोटोल झाली आहेस की महिनाभरात? लक्षात येतंय का काही? मी काय म्हणते ते कळतंय का तुला?" अमू गोंधळली. "गोलमोटोल? बाई ग, अगं वेट चेक कर अमू. इट इज इझी टू पुट ऑन वेट. पण लूज करताना नाकी नऊ येतात बरं. दक्ष राहा जरा." ताईचा चेहरा स्काईपवरून अंतर्धान पावला, पण अमृताने मात्र खूप मोठा धसका घेतला. भीत भीत ती वजन काट्यावर उभी राहिली. आनंदला तिने विचारलं, "किती रे आनंद?" "65." "काय?" "हो, 65." "अरे, एका महिन्यात माझं 5 किलो वजन वाढलं. असंच जर वाढत राहिलं तर वर्षभरात मी म्हैसची म्हैस होऊन जाईल." "काहीतरीच काय बोलतेस तू अमृता?" पण आनंदने कितीही समजूत घालण्याचा तिला प्रयत्न केला तरी मात्र ती आता पुरती सतर्क झाली. बाबांना नवीनच आता फरमान मिळाले. "बाबा, माझ्या पोळ्यांना तूप लावू नका. बाबा, फोडणीत फक्त 2च चमचे तेल वापरा. मला कोरा बिन साखरेचा चहा हवा. स्वयंपाकात तूप हा पदार्थ नो म्हणजे नाहीच." तिच्या या फरमानसत्रानं पल्लव कमालीचे दुःखी झाले. पदार्थाची चव बिघडू लागली. पोळ्या वातड होऊ लागल्या. आनंद तर एकदा म्हणाला, "बाबा, अमृताला वेड लागलंय. ती एक वेडी नि तिची अमेरिकेमधली ताई 7 वेडी. बारीक होण्याचं घातक वेळ कुठून तो स्काईप घेतला असं झालंय मला. आता गाल खपडे झाले ना अमृताचे की त्या ताईबाईचं समाधान होईल. तुम्ही ना बाबा पोळ्यांना चोरून तूप लावा. भाज्यांमध्ये योग्य मात्रेत तेल घाला. सगळं मस्त चालू द्या. काही कळणार नाही तिला." पण या सगळ्याचा सुगावा अमृताला लवकरच लागला.
आणि तिने नवीन फरमान बाबांना दिले. बाबा, आता थोडे दिवस तुम्हाला सुट्टी. खरं तर थोडे दिवस का, आता स्वयंपाकघरात मीच वावरणार. तुम्हाला आयतं खायला घालणार. माझे कुकरी शोज बंद करावे लागले तरी चालेल, पण मी काही आता स्वयंपाक तुम्हाला करू देणार नाही. नाही म्हणजे नाहीच. अगं अमृता, पण का? तुमचं आता 65चं वय बाबा. तुम्ही आता आराम करा. माझा गृहिणीचा कार्यभार मला सांभाळू द्या की. प्लीज डोंट माइंड बाबा. असे बल्लव स्वयंपाकघरातून हद्दपार झाले. त्यावर अमृता आनंदला म्हणाली, आता बघ आनंद, स्वयंपाक सुरुवातीला तुला आवडणार नाही, पण तुझं कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन सगळं लेवलवर येईल आणि पोटावरली ही जी चरबी आहे ना, ती गळून जाईल. तुझ्या ह्या वळ्या वगैरे काहीच दिसणार नाही. मला काय धाड भरली आहे 32व्या वर्षी, तो जरा नाखुशीने म्हणाला. पण नव्या कोऱ्या बायकोपुढे नवऱ्याचं काही चालतं का? तसंच त्याचंही झालं. त्याचा विरोधाचा बुरुज अमृतापुढे ढासाळून पडला. आता तो बिना तेला तुपाचे डबे ऑफिसला काहीही तक्रार न करता नेऊ लागला. त्याचा जो पीए होता शिवराम, त्याला तो जबरदस्तीनं खाऊ घालू लागला आणि त्याचा जो सावतन डबा होता तो स्वतः मात्र खाऊ लागला. शिवराम शेवटी कंटाळला आणि तोच स्वतः घरून 2 स्वतःचे डबे घेऊन येऊ लागला. एक स्वतः आपल्याला आणि दुसरा आनंदला. अशी आनंदची आनंद यात्रा विनासायास सुरू झाली. त्यामुळे अमृताचे ते चिवट कोरडवाहू जेवण फक्त तिचेच वजन घटवू लागले. जिममध्ये गाळलेला घाम, रोज सुबह शाम खाल्लेला वातड आहार नि पाण्याचा अतिरेक. अमृताचं वजन घटलं, पण बल्लवनी आनंद काहीच फरक नाही. ते फॉर एव्हर तसेच होते. बल्लवांना आणि आनंदला सुखी होण्याचा हक्क होताच की. बल्लव आता दिवसेंचे दिवस बाहेरच राहू लागले. ते बाहेर आपलं सुख शोधू लागले. त्यांना कळालं केरकरबाई आजारी असतात. बल्लव त्यांच्याकडे राहिले. त्यांची दिवसभर खाऊन पिऊन घालून सेवा केली. झोपायपुरतेच ते घरी आले. अशी आपल्या आयुष्याची दिशा त्यांनी बदलून टाकली. खरे तर अमृताने प्रश्न विचारायला हवा होता की बाबा, आपले जेवण खूप उरते, आपण कुठे जाता ते सांगत नाही. अमृता, स्वयंपाकघराच्या विविध कृती करून बघणे हा माझा आनंद होता ग. माझ्या पत्नीच्या पश्चात माझे तेच एक आनंदधाम होते. माणसास जर तेच आनंदधाम मिळाले नाही तर तो कामासाठी बाहेरच जाणार ना. त्यांनी असे प्रामाणिकपणे उत्तर दिले असते. पण अमृतानेही विचारले नाही आणि बल्लवांनीही आपणहून सांगितले नाही. तिचे जेवण उरून पडत राहिले आणि बल्लव आपल्या आनंदासाठी कॉलनीभर फिरत राहिले. आता काय, अभ्यंकरांच्या मुलाची 7वीची परीक्षा आहे. तेथे गेले आणि तेथे सांगितलं, सुनबाई तू अभ्यास घे, मी तुझे स्वयंपाकघर सांभाळतो. सगळं मोफत. कशाचीही अपेक्षा त्यांनी केली नाही. त्यांना समजले कात्रेकर गुरुजी कॅन्सरने आजारी पडले आहे आणि ते शेवटचे दुखणे बल्लवने जीवे भावे जपले. जे जे वाटे खावे ते ते बल्लवे द्यावे, सुखी करावा जीव जीवे भावे, अशी त्यांची जीवनसेवा. आता तर त्यांचा मुक्काम कात्रेकर गुरुजींकडेच असे. एक दिवस अमृताने आनंदला विचारले, बाबा घरीच येत नाहीत रे? अगं ते ससे करतात ना. ससे म्हणजे? ती समजली नाही. अगं ससे म्हणजे समाजसेवा. अरे पण लोक काय म्हणतील आपल्याला. एकुलता एक मुलगा त्यांच्या घरात राहतो, निसून आल्या आल्या या दोघांनी मिळून बल्लवांना घराबाहेर काढलं. तिची खंत तिने बोलून दाखवली. पण तसं नाहीये ना, मग कशाला काळजी करते? आनंद, अरे लोकच ते, त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार? त्यांचा सगळा प्रवाद माझ्यावर येईल रे. सून खाष्ट आहे असे समजतील ते. आपण नाही ग लक्ष द्यायचं. त्याने साधी सोपी अशी युक्ती सांगून तिला खुश केले. पठ्ठ्या चतुर होता. बायकोला न दुखवता आपापल्या सुखाचा मार्ग त्यांनी शोधून काढला. आता तर बल्लवांना दिवस अपुरा पडू लागला. सकाळी केरकर, मग लगेच अभ्यंकर, घाईघाईने कात्रेकर,
नि मध्ये जमेल तसे कॉलनीत जी बाळंत असेल तिकडे डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, बदामाची खीर, काय काय नुसतेच लाड. बरे पैशांची बातच नाही. सगळे बल्लव या व्यक्तीची घरातल्या सख्या माणसापेक्षाही जास्त वाट बघू लागले. आपले वजन घटते आहे हे जेव्हा अमृताला कळाले, कारण ते वजन काट्यानेच तिला दाखवले होते, त्या वातड पोळ्या खाऊन खाऊन जेव्हा ती विटली आणि भाज्यांची उकड खाऊन कंटाळली, तेव्हा तिनं सरळ दूध आणि कॉम्प्लॅन घ्यायला सुरुवात केली. एक दिवस तिने आनंदला विचारलं, आनंद, तुझ्या वजनावर कसा रे परिणाम नाही? बरे मी तर तुला बिना तेला तुपाचेच उकडलेले जेवण देते. तिने आश्चर्याने विचारले. आनंदने फक्त तिच्याकडे एक मंद स्मित हास्य केलं. स्काईपवर आपले दर्शन ताईला होईल तेव्हा ती किती खुश होईल म्हणून अमृता स्काईपवर आली. ताई, सांग मी कशी दिसते? इतकं तेल तूप वर्ज केलं की त्याचं नाव नाही आता. आमच्या तिघांना मिळून महिन्याला फक्त 1.5 किलो तेल नि तूप लागतं. कशी दिसते सांग मी? 3 महिन्यात 65 to 54 kg वेट केलंय. ताई जरा नाराजीने बोलली. अगं अमू, किती ओकट चेहरा दिसतोय ग. काय म्हणते ताई? अगं आजारी दिसतेस तू, चक्क रोगट. काय? तुझा नवरा सासरा या अघोरी आहारानं आजारी कसे पडले नाहीत ग? अचरट कुठली. अमू, सांगायला गेलं की टांगायला लावू तू मला. अगं किती दूर दर्यापार आहे मी, काळजी लागते मला तुझी. ताई, त्यातून उलट्या होत आहेत ग मला. उठल्या उठल्या मला खूप उलट्या होत आहेत तायडे. अगं गधडे, मॉर्निंग सिकनेस आहे. दिवस गेले तुला. आज आनंदला घेऊन पहिले गायनेकोलॉजिस्टकडे जा आणि मला कळव ताबडतोब. मी तुझा तो डाएट बंद कर पहिले, नाहीतर तुझं बाळ सुकडं आणि मरतुकडं होईल. हे ऐकून अमू खूप घाबरली. त्या संध्याकाळीच ती आनंदबरोबर लगेच स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेली. आनंद उड्या मारतच घरात शिरला. बाबा, गुड न्यूज आहे हा. अरे वा, म्हणजे दीपावली शुभवर्तमान घेऊन आली तर. अभिनंदन अमृता. गोडाचा शिरासुद्धा केला असता ग, पण तुझं ते डाएट काय करू? मग करा ना बाबा, मी खाणार आहे. अगदी आजपासून, आत्तापासून, अगदी ताबडतोब. कारण मला माझं बाळ सुकडं मरतुकडं जन्मायला नको आहे. ते गोंडस राजविंड हवं आहे, आनंदसारखं. आता बाबा आणि आनंद एकमेकांकडे पाहून हसत होते. काय मित्रांनो, आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. पुरीत भरला, लाडूत उरला, जिकडे तिकडे शिरा भरे. अशी गंमत येणाऱ्या बाळाने सगळ्या घराला शहाणपण आणलं. आता बल्लव दिवाळीचे मोतीचुराचे लाडू करतायत. त्यांना अति तिथे वजन बढती हे गुपित कळाल्याने त्यांनी अतिरेक टाळलाय. तेला तुपाचा प्रमाणात वापर करतायत, पण पदार्थ स्वादयुक्त व्हावा इतका नेमका वापर नक्कीच करतात. अमृताही शहाणी झाली. यातच बल्लव सुखाचं रहस्य दडलंय, दुसरं काय.